रामकृष्ण हरी सर्वांना. याच्या आधी आपले 832 ओव्यांचा मराठी अर्थ वाचून झाला. त्यावेळेस गाथानीमध्येच मोबाईल बंद केला, कळलं नाही कधी केला ते. झालेली माऊलींची ती सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि माऊलींच्या पुढच्या सेवेस सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. तर याच्या आधी आपण माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायातील 41 श्लोकांचं वाचन केलं होतं आणि 832 ओव्यापर्यंत वाचन करत आलो होतो. आता तिथून पुढचे श्लोक आणि ओव्या वाचूया. शमोदमस्तपः शौचं शांतिराजर्वमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजं. तरी सर्वेंद्रियांची आवृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिळे कांती प्रिया जैसी. ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम म्हणी पेशमू. तो गुणगा उपक्रमू जया कर्माचा आणि बाह्येंद्रियांचे धेंडे पिटुनी विधीचे निदंडे. नेदीच्या धर्माकडे कहीची जावे तो पैगाशम विरजा. दमगुण जेथ तुझा आणि स्वधर्माची या ओजा जिने जे का. देवीची सटवीची ये राखी न विसंबिजे जे विवाती. तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. तया नाम तप ते तिच्या गुणांचे रूप आणि शौचही निष्पाप द्विविध जेते. मनभाव शुद्धी भरले आग क्रिया अलंकारिले. ऐसे सभाय जे आले साजेरे जे का. तया नाव शौच बालता तो कर्मी गुण जिये चौथा आणि पृथ्वीची या सर्व परी सर्वता सर्व जे सहाने. तेगाक्षमा पांडवा गुण जेथ पाचवा. स्वरामाचे सुहावा पंचम जैसा आणि वाखळे निवोघेसी. गंगा वाही उजीची जैसी का कुठी वळला उंसी गोळी जीवी. तैसा विषम ही जीवा लागे उजकारू बरवा. ते अर्जवगा सहावा जेथीचा गुण आणि पाणी ये प्रयत्ने माळी. अखंड जेचे झाडा मुळी परी ते आगवेची पळी जाणे हवी. तैसे शास्त्राचरे तेने ईश्वरचे एक पावणे. हे पुढे जे का जाणणे ते येथे नाना ते येथ ज्ञान. ते गा करी जिये सातवा गुण होय आणि विज्ञान हे पाहे एवं रूप. तरी सत्वशुद्धाची ये वेळे शास्त्रे का ध्यान बळे. ईश्वर तत्वीचे मिळे निष्टंक बुद्धी. हे विज्ञान बरवे ते गुणरत्न जे आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण. पै राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतया. ते शास्त्र स्वीकारिल्या मार्ग मात्रा ते. आदर जे का मानणे ते आस्तिके मी म्हणे. तो नववा गुण जेने कर्म ते साच. एवं नवही समाधिक गुण जेथ निर्दोष ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणांचे. तो नवगुणरत्ना करू या नवरत्नांचा हारू. न फेडित लय दिन करू प्रकाश जैसा. नाना चांफा चंपोळी पूजिला चंद्रचंद्रिका धवळला. का चंदुनी निजे चर्चिला सौरभ्य जेवी. देवी नवगुण टिकलग लेणे ब्राह्मणांचे व अव्यंग. कैचीने संडी अंग ब्राह्मणांचे. आता उजित ते क्षत्रिया तेही कर्म धनंजया. सांगो एक प्रज्ञेची बरोबरी. शौर्य तेजो धृती द्राक्षम युद्ध चापल्य पलायनम. दानमीश्वर भावच क्षात्रम कर्म स्वभावजम. तरी भानु हा तेजे नापेक्षे जेवी विरजे. का सिंहे ना पाहिजे जावळिया. ऐसा स्वयंभव जो जीवे लाटू सावा एवी निवडू. ते शौर्य गाजेथ ख्रिष्टू पहिला गुण आणि सूर्याचे नित्रतापे. कोढीही नक्षत्र हारपे ना तोरी तो ते तरी न लोपे सचंद्रिती. तैसेनी आपले प्रौढी गुण जगासी विस्मय देणे. आपण तरी न क्षोभणे कायसे नाही. ते प्रागल्भ रूप तेजा ते कर्मी गुण तुझा आणि धीर तो तिजा जेथीचा गुण. वरी पडली आकाश बुद्धीचे डोळा मानस. चांकी नाते परियेस धैर्य जेथे आणि पाणी हो भल ते तुके. परी ते जिनोनी पद्म फाके. का आकाश उंची अजिके आवडे तया ते. ते विविध अवस्था पातली या जिनोनी पाता. प्रज्ञाफल तया अर्था वेज देणे जे. ते दक्षत्वगा चोख जेथ चौथा गुण देख आणि झुंजा अलौकिक तो पाचवा गुण. ऐ आदित्याची झाडे तो पाचवा गुण. आशू ये ना
आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, ते विश्वमिरो शत्रुपुणे होणे सदा. महायविन प्रयत्नेसी सुखविजेसे जैसे, रिपू पाठीने दिजितेसे समारंगणी. हा क्षत्रियांच्या आचारी, पाचवा गुणेंद्र अवधारी, चहू पुरुषार्थ शिरी भक्ती जैसी. आणि झालेली फुले फळे शाखीय जैसे मोकळे, हा उदार परिमळे पद्मा करू. नानी आवडीचे निमापे, चांदीने भरतेने घेपे, कुडिलांचे निसंकल्पे तैसे जे देणे. ते उमपबगा दान, जेत सहावे गुणरत्न, आणि आज्ञे एकायतन होणे जे का. पोषणी अवयव आपुले, करी विजिती मानविले, तेवी पालने लोभविले, जग जे भोगणे. तया नाम ईश्वर भाव, जो सर्व सामर्थ्याचा ठाव, तो गुणांमध्ये राहो सातवा जेतन. ऐसे जे शौर्याधिके, इही सात गुणे विशेषे, अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे. तैसे सप्तगुणी विचित्र, कर्म जे जगी पवित्र, ते सहजा नक्षत्र क्षत्रियांचे. नाना क्षत्रिय नवे नरू, तो सत्व सौन्याचा मेरू, म्हणून गुण स्वर्ग आधारू साता येया. नातरी सप्ता गुणार नरवी, परिवारिली बरवी, हे क्रिया नवे पृथ्वी भोगीत येतो. का गुणांचे साधे योगी, हे क्रिया ते गंगा जगी, तया महोदधीच्या अंगी विलसे जैसे. परी हे बहु असो देख, शौर्यादी गुणात्मक, कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीसे. आता वैश्याची अजाती, उचित जे महामती, ते एक अग्निरती क्रिया सांगून. कृषी गोरक्ष वाणिज्यम, वैश्यकर्म्य स्वभावजन, परिचर्यात्मकं कर्म, शूद्रस्यापि स्वभावजम. तरी भूमी बीज नांगरू, या भांडवलाचा आधारू, घेऊनी लाभ अपारू मिळवणे जे. किंबहुना कृषी जिने, गोधने राखो निवर्तने, का समर्गींची विकणे महर्गी वस्तू. एतुलाची पांडवा, वैश्या ते कर्माचा मेळावा, हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाणा. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण, हे द्विजन्मेती निवर्ण, त्याचे जे शुश्रून ते शूद्रकर्म. पै द्विजसे ओ पर्वते, धावणे नाही शूद्राते, एवं चतुर्वर्णोचिते दाविले कर्मे. स्वे स्वे कर्मणभिरतः संसिद्धी लभते नरः, स्वकर्मनिरतः सिद्धी यथा विदंती तृच्छुना. आता येचे विचक्षणा, वेगळाली आवरणा, उचित जैसा करणा शब्दाधिक. ना तरी जळद क्षुथ्या, पानिया उचित सरिसा, सरितैसी पर्वतता सिंधू उचिते. तैसे वर्णाश्रम वर्षे, जे करण्यात आले असे, गोरिया अंगे असे गोरेपणा. तया स्वभाव विहिता, त्या खिडकीत किचनच्या खिडकीत तया स्वभाव विहिता कर्म, शास्त्राचे निमुखी विरोत्तम, प्रवर्तया लागे प्रमा आढळकीचे. पै आपुले चिरत न थिते, जेपे पारखियाचे निहाते, तैसे स्वकर्मा पै ते शास्त्रे करावे. जैसे धिठी असे आपुला ठाई, परी दीपे विनी भोगू नाही, मार्गून लहाता काही पाय असता होया. म्हणून ज्ञातिवशे साचारू, सहजे असे जो अधिकारू, तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. मग घरीचाची ठेवा, जेवा डोळी दावी दिवा, घरत येता काय पांडवा आढळ असे. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले, ते वित जो आपुले आचरेगा. परी आळसू सांडुनी, पळकाम दवडुनी, आगे जीव मांडुनी, तेथे सीमार भरू. ओघी पडली पाणी, नेणे आनानी वाहनी, तैसा जाय आचरणी व्यवस्थोनी. अर्जुना जो या परी, ते भीत कर्म स्वयं करी, तो मोक्षाच्या येलद्वारी पैठा होय. जे अकारण आणि निषिद्धा, न वचेची काही संबंधा, म्हणून भव विरुद्धा मोकला तो. आणि काम्य कर्माकडे न परतेची जेथ कोंडे, तेथ चंदनाचे कोडे न लोईची तो. एर नित्य कर्म तव, परत्यागे वेचिले सर्व, म्हणून मोक्षाची शिव ठाकूला आहे. ऐसे निशोभाषभी संसारी, तांडीला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाचे जे प्रमा, नाना कर्म मार्गश्रमा शेवटू जेथ. मोक्ष फळ दिदले ओल, ते सुकृत दरुचे फुल, ते वैराग्य ठेव पावल भवरू जैसा. पायी आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगते अरुणाचा, उदय तो त्या वैराग्याचा ठाव पावे. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताही निदान, ते वैराग्य दिव्यांजन जीवेल तो. ऐसा मोक्षाची योग्यता, सिद्धी जाये तया पंडुसुता, अनुसरोनी विहिता कर्म येया. हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य बोलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाचे. पै आघवाचे भोगेसी, पतिव्रता क्रीडे प्रियेसी, ही तयाचे नामे जैसी, तपे थिया गेली. का बाळका इथे माये, काय वासोळी जिने काय आहे, म्हणून सेवेची स्थिती होय. हाताचा धर्म तिथंच असून बघते बरोबर.
नाना पाणी म्हणून मासा गंगान सांडिता जैसा सवर्तित सहवासावर पडा झाला तैसे आपुल्या विहिता उपवासे न विसंबिता ऐसा खिचे का जगन्नाथा आभारू पडे नाही नेला आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केले आणि भ्रांत सापडेचे तो पै जीवाच्या कशी उतरली ते दासी के गोसाविना झाली तिसे वेसी तया माऊली वही चेवी तेसे स्वामीच्या मनोभावा न सुखी जे हेची परमसेवा एर तेगा पांडवा वाणिज्य करणे यथा प्रवृत्ती भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्माणां तमभर्क्ष्य सिद्धी विंदती मानवः म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची पुन्हा पाळली ज्यापासून काली आकारभूता जे जो अविद्येची आत्मिया गुंडुनी जीव बाहुलिया हे होते स्थितिगुणिया अहंकार रज्जू जेने जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित झाले आहे दीपजात तेजे जैसे त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली हो अपारा तोषा लागे म्हणून ती पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया जे वैराग्य दशे ईश्वराचे निवेदवशे हे सर्वही नावडी जैसे वात होय प्राणनाथाचे आधी विरहिणी ते जिन्हे बाधी तैसा सुख जात बाधी दुःखाचा लागे सम्यक ज्ञान हृदय जेता वेदेची तन्मयता उपजेची योग्यता बोधाची लाही म्हणून मोक्षलाभी लाभा लागे जो व्रते वाहत असे अंगी तेने स्वधर्म असता सांगी अनुष्ठावा श्रेयान स्वधर्म विगुणाः परधर्मा स्वनुष्ठितात स्वभावनियतं कर्म कुर्वन्नापनोति किल्बिषम् अगा आपुला हा स्वधर्म आचरणी जरे विषम तरी तो पहावा तो परिणाम फळेल जेणे जे सुख लागे आपणाया निंबचे आधी धनंजया ते कडवटपणा तयाची या उभगीचे ना फळणया एलीकडे केळीता पाहता समोडे ऐसे तेजिले जरी जोडे तैसे का गोमटे ते स्वधर्मुखाकडू देखोनी केला जरी कडू तरी मोक्ष सुरवाडू अंतर लागेल आणि आपुली माये खूप जरी आहे तरी जिजे ते नोहे स्नेह पुरेकी एरी जिया करविया रंभे होनी बरविया तिया काय करविया बाळके देणे अगा पाणी हावनी भवे तुपी गुण किरा आहे परिमीना काय होय असणे येते उपयाघविया जगा जे विख ते विख का केडिया पिऊक आणि जगा गुळते देख मरण तया म्हणून जे विहित देणे पिठे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी तेने तेची करावी एरा पार पराचरा बरविया ऐसे होईल टेकलिया पायाचे चालणे डोया केले जैसे या लागे कर्म आपुले जे जाती स्वभावी असे आले ते करी जेने जितले कर्म बंधाते आणि स्वधर्मोची पाळावा परधर्म तो गाळावा हा नेमोही पांडवा न गेजेची मा तरी आत्मा दृष्ट नोहे तव कर्म करणे काढाये आणि करणे देता आहे आयास्वादी सहजम कर्म कोणतेयम सदोषमपि न तज्जत सर्वारंभा हि दोषेण धूमौनीरी वा वृताः म्हणून भलते या कमी कर्मी आयासु जरी उपकर्मी तरी काय स्वधर्मी दोषो सांगे अगा उजवाटा चालावे तरी पायाचे शिनवावे ना आडराणे धावावे तरी तेसी पैसे कासी दोरिया दाटणे एक धनंजया परिचय वाहता विसंबिया मिळे जेते घेपे एरवी कणा आणि भुसा काळीताही सुसरिसात जेची रंधन श्वान मासा तेची हवी दधी धळाच्या घुसळणा व्यापार सारखीची विचक्षणा वाळवे ती तिळा घाणा गाळणे का पै नित्य होम देवावया का शेरा आगी सुवावया कुंकिता धूम धनंजया सहाने तेची परिधर्मपती धांगडी कोसिता जरी एक वेळी ओढी तरी का परवडी आणावी आगा हागा पाठी लागली घाई मरण न चुकोची पायी तरी समोरला काही आगळे न तिचे अकुळ स्त्री दांड्याचे घाये परघररी घालाही जरी साये तरी स्वपती देवाय सांडिले की ऐसे आवडते ही करणे न निपजेशी न ल्याविन तरी विहित बारे कोणे बोले भारी वरी थोडेची अमृत घेता सर्व सेवेचो कापंड सुद्धा जेने जोडे चिविता अक्षयत्व एरकाया मुले वाचुनी विष पियावे घेऊनी आत्महत्येचे निमोनी जाईल जेणे तैसे जाचुनी या इंद्रिये वेचुनी आयुष्याचे निधिये साचली पापे आन आहे दुःखा वाचुने
म्हणून करावा स्वधर्म, जो करिता हिरोनी घे श्रम, उचिते देईल परम पुरुषार्थ राजो. या कारणे किरीटी स्वधर्माची रहाटी, न विसंबिजे संकटी सिद्धी मंत्र जैसा. का नावे जैसी उदाधी, महारोगी दिव्य औषधी, न विसंबजे तया बुद्धी स्वकर्म येता. मग याची गा कपिध्वजा, स्वकर्माची या महापूजा, तोषला यशोत्तम रजा झाडा करुणी. शुद्ध सत्वाची या वाटा, आणि आपुली उत्कंठा, भवस्वर्गो काळकोटा ऐसा दावे. जे वैराग्याने बोले, मागास संसिद्ध रूप केले, किंबहुना ते आपले मिळवी खागे. मग जितली आई भोये, पुरुषात सर्वत्र जैसा होय, का झालाही झेल आहे ते आता सांगो. इथे आपल्या 955 वाचन झालंय. आता त्यांचं मराठीत अर्थ बघूया. श्रम, दम, तप, शुद्धी, क्षमा, सरळपणा, ज्ञान, अनुभवयुक्त ज्ञान आणि आस्तिक्य बुद्धी ही ब्राह्मणाचे स्वभावज कर्म आहेत. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याला अनुसरते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्म्याला भेटते. याप्रमाणे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे, त्यास नाव शम असे आहे. गाता नको. तो शम ज्या ब्रह्मकर्माचा पहिला गुण आहे आणि बाह्य इंद्रियांचा समुदाय विधीच्या दंडाने पेटून त्यांना अधर्माकडे कधीच जाऊन न देणे. अरे अर्जुना, तो शमाला सहाय्य करणारा दम हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे. आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे, त्याचप्रमाणे जसे चटवीच्या 5वेच्या रात्री दिव्याला सदा विसरत नाही, तसे ईश्वराविषयी विचार चित्तात हे निष्पाप अर्जुना बाळगणे, त्याला तप असे नाव आहे व हे 3ऱ्या गुणाचे स्वरूप आहे. आणि शौच देखील ज्या कर्मात 2 प्रकारचे आहे. मग निर्विकारपणे भरलेले व शरीरविहित कर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले असे जे आतबाहेर शुद्ध वागणे अर्जुना, त्याला शौच हे नाव आहे. तो ज्या कर्मामध्ये 4था गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे, अरे अर्जुना, ती क्षमा होय. तो गुण जेथे 5वा आहे, असा सप्त स्वरात पंचम स्वर मधुर आहे, त्याप्रमाणे तो आहे. आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते, अथवा वाकड्या असलेल्या उसात गोडी जशी सरळ असते, त्याप्रमाणे प्रतिकूल जीवाविषयी जो चांगला सरळपणा ते आर्जव होय. व त्या या ठिकाणी 6वा गुण आहे. आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मूळच्या ठिकाणी पाणी घालतो, परंतु तो माळी ते आपले सर्व श्रम जसे एका फळाच्या ठिकाणी पाहतो, त्याप्रमाणे या शास्त्रानुसार आचरण करण्याने एक ईश्वर प्राप्त करून घेणे, हे जे पक्के जाणणे ते या कर्मात ज्ञान आहे. ते ज्ञान ज्या कर्मामध्ये 7वा गुण आहे आणि विज्ञान हे अशा पुढे सांगितलेल्या स्वरूपाचे आहे पहा. तर अंतःकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्ये बुद्धी निश्चय करून मिळते. अर्जुना, हे चांगले विधान आहे. ते या गुणकर्मात 8वे गुणरत्न आहे आणि आस्तिक्य हा 9वा गुण आहे. तर आस्तिक्य हा 9वा गुण आहे असे समजावे. राजाच्या हुकमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रज्ञा मानते, त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना जे आदराने मानणे, त्याला मी आस्तिक्य म्हणतो. तो ब्राह्मण कर्मातील 9वा गुण होय आणि त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे होते. याप्रमाणे शमाधिक 9 निर्दोष गुण ज्या कर्मात आहेत, ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज. तो ब्राह्मण या 9 गुणांचा समुद्रच आहे. सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो, तसा तो ब्राह्मण या 9 गुणरूपी रत्नाचा हार अखंड धारण करतो. अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी सदा पूजलेला असतो, चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ्र झालेला असतो, अथवा चंदन जसे आपल्या सुवासाने नेहमी चर्चिले असते, त्याप्रमाणे 9 गुणांनी जडित असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो. तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधी सोडत नाही. अर्जुना, आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो, तू बुद्धीच्या सामग्रीने ऐक. शौर्य, तेज, पाणीदारपणा, धैर्य, दक्षता, युद्धामध्ये परामुख न होणे, दातृत्व आणि ईश्वरभाव, आश्रितांचे पालन पोषण व नियमन ही क्षत्रियाची स्वभावज कर्म आहे. तर सूर्य या प्रकाशाच्या बाबतीत जशी सहाय्याची अपेक्षा करीत नाही, अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करीत नाही, तसा जो स्वभावतः अंगाने चोरकस व सहाय्याशिवाय उत्कर्षास आलेला जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण अर्जुना, तो या क्षत्रियांच्या गुणातील पहिला आहे.
आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी देखील नक्षत्र निस्तेज होतात, परंतु ती कोट्यावधी नक्षत्र चंद्रासह जरी असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य जसा निस्तेज होत नाही, त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणांनी ह्या जगाला विस्मित करून टाकणे व आपली तर कशानेही चलबिचल होऊ न देणे, ते पाणीदारपणारू ते ज्या क्षत्रियांच्या कर्मात दुसरा गुण आहे, आणि धैर्य या क्षत्रिय कर्मातील तिसरा गुण आहे. आकाश कोसळून अंगावर पडले तरी देखील मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाही, ते क्षत्रिय कर्मातील धैर्य होय. ऐक, आणि पाणी वाटेल जितके खोल असो, परंतु त्या पाण्याच्या वर येऊन कमल विकासते, अथवा आकाश उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकते. त्याचप्रमाणे अर्जुना नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांमुळे उत्पन्न होणारे जे हर्ष, भय, शोकादी विकार त्यांचे बुद्धीने जे भेदन करणे, असे जे बुद्धीचे स्थिर असणे, ते चांगले दक्षत्व. अर्जुना, क्षत्रिय कर्मातील चौथा गुण आहे असे समज. लोकोत्तर युद्ध तो पाचवा गुण होय. ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडांची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रूपुढे नेहमी समोर होणे, शत्रूला कधी पाठ न दाखवणे. ज्याप्रमाणे गरोदर स्त्री पतीला आपल्या अंतरुणावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळते, त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना आपली पाठ शत्रूस दाखवण्याचे टाळावे. अर्जुना, ऐक, धर्मार्थादी चार पुरुषांचे तिकडे जा. अर्जुना, ऐक, धर्मार्थादी चार पुरुषांत त्यांच्याही वरचढ अशी भक्ती ही एक पाचवी आहे. त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा पाचवा गुण आहे. आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या पूर्ण फळाच्या बाबतीत उदार असतो, इकडे घेऊ नको, देवबाप्पाच्या इथं घेऊ नको, अथवा वाटेल त्याला हवे तितके सांगणे जसे घेता येते, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जे हवे ते देणे, ते अपरिमित दान, जेथे या क्षत्रियाच्या कर्मात 6वे गुणरत्न आहे. आणि आज्ञेला जे एकच ठिकाण होणे, म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे, आपल्या हस्तपादी अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे ज्याच्याकडून जसे काम करून घेता येते, त्याप्रमाणे आपले पालन करण्याच्या कौशल्याने ज्या प्रजेमध्ये आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे, अशा प्रजेचा उपभोग घेणे, त्याचे नाव ईश्वरभाव नियामक शक्ती होय, व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वरभाव क्षत्रियांच्या आचारात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषींनी सुशोभित दिसते, त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यादी उत्तम 7 गुणांनी सुशोभित असते, जे कर्म या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असते, ते क्षत्रियांच्या सहज क्षात्र कर्म आहे असे समज. असा तो क्षत्रिय मनुष्य नव्हे, तर तो सत्वगुणारूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे. म्हणूनच तो हा 7 गुणरूपी सप्त स्वर्गांना आधार आहे. किंवा हे कर्म नव्हे, तर 7 गुणरूपी समुद्रांनी चांगली वेढलेली पृथ्वीच आहे, व ती तो क्षत्रिय भोगीत आहे. अथवा या 7 गुणरूपी 7 ओघांनी युक्त वाहणारी अशी क्रियारूप गंगा या जगात क्षत्रियरूपी महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे, परंतु हे फार वर्णन राहू दे. अर्जुना, पहा, शौर्यादी गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे. हे विशाल बुद्धी अर्जुना, आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो. ऐक, शेतकी, गोरक्षण आणि व्यापार ही वैश्यांची स्वभावतः कर्मे आहेत. सेवारूपी कर्म हे शूद्रांचे स्वभावश कर्म आहे. तर जमीन, बी व नांगर ही या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवणे, फार काय सांगावे, शेतकीने जगणे, गायी बाळगून राहणे, अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे. अर्जुना, वैश्यांना एवढाच कर्मसमुदाय आहे. हा कर्मसमुदाय वैश्य जातीच्या स्वभावातील आहे असे समज. आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मी आहेत. यांची जी सेवा करणे ते शूद्रांचे कर्म आहे. द्विज सेवेपलीकडे शूद्राला कर्म करणे नाही. याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला सांगितले. आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रत असलेल्या मनुष्याला वैराग्य प्राप्त होते. स्वकर्मरत मनुष्य कोणत्या प्रकाराने मोक्ष पावतो तो ऐक. हे चतुर अर्जुना, ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोतादी इंद्रियांना योग्य आहेत, त्याप्रमाणे हीच कर्म या वेगवेगळ्या 4 वर्णांना योग्य आहेत. अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य आणि अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे, गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा शोभतो, त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्तव्य कर्म ज्या भागाला आले असेल ते त्याला शोभते. हे वीरोत्तमा अर्जुना, त्या स्वाभाविक कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरिता शास्त्रांनी काय सांगितले आहे याविषयीची आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावी. जसे मूळचेच आपले रत्न असेल तरी ते परीक्षकांच्या हातून पारखून घ्यावे, त्याप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले कर्मशास्त्राद्वारे ठाम करून घ्यावे. ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी असते, परंतु दिव्यापासून रात्री तिचा उपयोग नाही, अथवा रस्ता जर सापडला नाही तर
पाय असून काय होणार. म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार आपल्याला खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा. मग घरी असलेलाच ठेवा. ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखविलं तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा नाही काय. त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाटायला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरण करतो, परंतु आळस टाकून फळांची आशा सोडून शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून तेथे सर्व भर ठेवून करतो. जसे प्रवाहात सापडलेले पाणी त्याहून उलट अशा निरनिळ्या ओघाने वाहण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन शास्त्राने सांगितलेल्या कर्माचे यथाशास्त्र आचरण करीत राहतो. अर्जुना, जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला वैराग्य प्राप्त होतो. कारण की विहित कर्म मुळीच न करणे आणि शास्त्राने निषिद्ध ठरवलेली कर्म करणे या दोहोंच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही. म्हणून तो विरुद्ध संसाराला दुःखी योनीला मुकला आणि तो काम्य कर्मापलीकडे कौतुकानेही वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलभोगरूपी चंदनाचे देखील खोडे घालीत नाही. दुसरे जे नित्य कर्म ते तर त्याने त्याच्या फलाचा त्याग करून नाहीसे केले, म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला. अशा रीतीने तो पुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो, वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो. जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे व जे वैराग्य मोक्षप्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे, अथवा कर्ममार्गाच्या श्रमांच्या ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो, जे वैराग्य म्हणजे मोक्षफळाने दिलेले तारण होय व जे पुण्यरूप वृक्षांचे फल आहे, त्या वैराग्यरूपी फुलावर भ्रमराप्रमाणे तो पाऊल ठेवितो. अर्जुना, हे पहा, आत्मज्ञानरूपी स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडत आहे. म्हणून आगाऊ वर्धाव्याप्रमाणे सूचना देणारे वैराग्य हा अरुणाचा उदय होय. त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते. फार काय सांगावे. आत्मज्ञानरूपी ठेवा जो वैराग्यरूपी अर्जुनाच्या योगाने प्राप्त होतो, ते वैराग्यरूपी दिव्यांजन तो आपल्या बुद्धीने धारण करतो. अर्जुना, या विहित कार्याला अनुसरल्यामुळे अशाप्रमाणे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. अर्जुना, हे विहित कर्म आपले केवळ एकच जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच मी जो सर्वात्मक त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे. पतिव्रता स्त्री सर्व भोगासह आपल्या पतीबरोबर क्रीडा करते, ती क्रीडा करणे याचाच अर्थ तिने सर्व तपे केली असा होय. अथवा बालकाला जगण्याला एका आईपासून दुसरे काय साधन आहे, म्हणून तिचा आश्रय करावा हा त्या बालकाचा श्रेष्ठ धर्म आहे. अथवा केवळ पाणी म्हणून आपले जीवन म्हणून गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्व तीर्थांच्या सहवासाला समुद्राला सहज प्राप्त झाला. त्याप्रमाणे आपल्या विहित कर्माला न विसरणे हा उपाय आहे. पण तोही उपाय असा करावे की त्या योगाने जगन्नाथालाही त्याचे ओझे वाटेल. अरे अर्जुना, ज्याला जे उचित कर्म सांगितले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे. म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर निसंशय प्राप्त होतो. एखादी दासी एखाद्याच्या जीवाच्या परीक्षेला उतरली असता ती प्रथमच दासी खरी म्हणून पण पुढे मालकीनच बनते. अथवा स्वामी कार्यार्थ जो आपले शिर खर्च करणारा त्याला स्वामी मालक असा इनाम पत्र देऊन त्याचा दाखला आपण दप्तरी ठेवतो. त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यात न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्यापासून दुसरे काही करणे म्हणजे अर्जुना तो केवळ व्यापार होय. ज्याच्यापासून भूतमात्राची उत्पत्ती होते, ज्याने हे सर्व विश्व व्यापले आहे, त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य वैराग्य मिळवतो. म्हणून विहित कर्म केले असता ते कर्म केले नाही तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आले आहेत त्या ईश्वराची आज्ञाच पाळणे असे होय. तो ईश्वर अविद्यारूपी चिंध्या गुंडाळून बनवलेल्या जीवनरूपी भावल्या त्रिगुणात्मक अहंकाररूपी दोऱ्याने खेळवत राहतो. म्हणजे जीवातून त्रिगुणात्मक कर्म करवित आहे. ज्याप्रमाणे सर्व दिव्यांच्या आत बाहेर एक तेज व्यापून आहे, त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व आत बाहेर पूर्णपणे भरलेले आहे, हे वीर अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्य सिद्धी हा प्रसाद दिला जातो. त्या वैराग्यावस्थेमध्ये ईश्वराचा वेध लागल्या कारणाने हे सर्व स्वर्ग संसार वगैरे ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडेनसे होते. नवऱ्याच्या ध्यासामुळे नवऱ्याचा वियोग झालेल्या स्त्रीला जगणे देखील त्रासदायक वाटते. त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत ती दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वरांच्या वेदानेच तन्मयता उत्पन्न होते. अशी बोधांची योग्यता तिला प्राप्त होते. म्हणून मोक्षाच्या प्राप्तीकरता जो अंगाने व्रताचे आचरण करतो त्याने स्वधर्माचे चांगल्या असतेने आचरण करावे. परक्याचा धर्म सुखाने आचरता येण्याजोगा असला आणि त्यापेक्षा आपला धर्म आचरण्यास सदोष जरी असला तरी तो श्रेयस्कर आहे. स्वभावसिद्ध कर्म करणारा मनुष्य पाप पावत नाही. अरे अर्जुना, आपला धर्म आचरण करण्याच्या बाबतीत जर कठीण असला तरी ज्या परिणामाने तो फलद्रूप होईल त्या परिणामाकडे दृष्टी ठेवावी. अर्जुना,
जेव्हा आपल्याला निंब सुखकारक होते तेव्हा त्याच्या कडूपणाला कंटाळू नये. फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले तर आशाभंग होतो. अशा वेळी ते केळीचे झाड जर उपटून टाकले तर तसे चांगले केळीच्या झाडासारखे कोठे मिळेल. त्याप्रमाणे स्वधर्म हा आचरण्यास कठीण आहे असे पाहून जर तो कडू केला म्हणजे तो आचरण्यास कंटाळा केला तर मोक्षाचे सुख अंतरेलच. आणि आपली आई कुबडी जरी असली तरी तिच्या ज्या प्रेमाने आपण जगतो ते तिचे प्रेम खरोखर वाकडे नाही. इतर परक्या स्त्रिया रंभेहून सुंदर असल्या तरी त्या मुलाने त्या घेऊन काय करावे. अरे अर्जुना, पाण्यापेक्षा तुपात गुण खरोखर पुष्ट आहे, परंतु त्याच राहणे माशाला काय कामाचे. सगळ्या जगाला जे विष ते विष, विषयातील किड्यांना अमृत जीवन असते आणि सगळ्या जगाला गोळ जो गोळ तो त्या विषयातील किड्यांना मारक असतो. म्हणून ज्याला ज्या शास्त्राने सांगितलेले असेल व ज्या योगाने संसाराचे धरणे फिटेल ते विहित कर्माचरणच करावे. आपल्या विहित कर्म वाचून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचाराचा स्वीकार केला असता जसे पायाचे चालणे डोक्याने करावे तसे होईल. याकरिता जे आपले कर्म आपल्या जातीच्या स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्यास आले आहे ते जो करतो त्याने पुण्य पापरूप कर्म बंधाला जिंकले. आणि अर्जुना, स्वधर्माचेच आचरण करावे. दुसऱ्याचा धर्म असेल तर तो टाकावा हा नियमही पाळला नाही तर जोपर्यंत आत्मा अनुभवाला आला नाही तोपर्यंत कर्म करणे थांबते काय. आणि जेथे कर्म करणे आहे तेथे आरंभी श्रम आहेतच. हे कौंतेय, आपल्या जन्माबरोबरच उत्पन्न झालेले आपले कर्म दोषयुक्त जरी असले तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्निधुराने आच्छादिलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्म दोषाने युक्त असतात. म्हणून कोणत्याही कर्मात जर आरंभामध्ये कष्ट आहेत तर स्वधर्माप्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहे सांग. अरे अर्जुना, सरळ वाटेने चालले तरी पाय शिनवावे लागतात अथवा आडरानाने धावले तरी तेथेही पाय शिनवावे लागतात. अर्जुना, दगड अथवा दशमी या दोहोंच्याही ओझ्याचा भार सारखाच असतो, परंतु ज्याचे ओझे वाहिले असतं विश्रांतीच्या जागी सुखकर होईल त्यांचे ओझे वाकवावे हे बरे. सहज पाहिले तर दाणे काढणे व भूस काढणे यात कष्ट सारखेच आहेत व कुत्र्यासारखा मांस शिजवण्यात जितके श्रम आहेत तितकेच अग्नीला आहुती देण्याकरता लागणाऱ्या अन्नालाही आहेत. चतुरा अर्जुना, दह्याच्या व पाण्याच्या उसळण्याला खटपट सारखेच आहे. घाण्यात तीळ अथवा वाळू घालण्याची खटपट सारखेच आहे. अर्जुना, नित्य होम करण्याकरता अथवा आग लावण्याकरता विस्तव फुंकून तयार करण्याच्या कामी धूर सोसणे सारखेच आहे. परंतु लग्नाची बायकोवर राखलेली वेश्या यांना पोसण्यात जर सारखे श्रम पडतात तर मग वेश्येला पोसून आपल्या अंगी अन्याय का लावावा. अर्जुना, असे पहा की शत्रूला पाठ दाखवावी असे असता त्याने तलवार वगैरे मारल्याने पाठीला लागल्यामुळे जखमीमुळे मरण चुकत नाही तर मग शत्रूच्या पुढे उभे राहून अधिक पराक्रम का करू नये. वाईट कुलातील स्त्री आपल्या नवऱ्यास त्रास चुकावा म्हणून त्यास सोडून दुसऱ्याच्या घरी शिरली असताही टिकऱ्याचे तडाखे जर सहन करीत असेल तर तिने आपल्या लग्नाच्या नवऱ्याला व्यर्थ सोडले नव्हे काय. त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही तर बाबा विहित कर्म करणे कोणत्याही शब्दाने कठीण आहे असे म्हणावे. अर्जुना, याविषयी ज्याने जीवाला अमरत्व मिळते असे जे अमृत असे जे अमृते थोडेच घेण्याला सर्वस्व खर्च होईना का. जे प्याले असता आत्महत्या करून मरून जावे लागते असे ते विष द्रव्य खर्च आशू येईन बरं का तुझा आवाज आहे लागले असे. मी आशूला नाव सांगेन, शांत बस. तबा आलाय. जे प्याले असता आत्महत्या करून मरून जावे लागते असे ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे. त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साधले असता त्यांचा दुःख वाचून काही दुसरा परिणाम आहे का. म्हणून ज्याचे आचरण केले असता जन्ममरणाचे श्रम नाहीसे करून व योग्य व श्रेष्ठ पुरुषाचा असा जो मोक्ष त्यांची जो प्राप्त करून देईल त्या स्वधर्माचे आचरण करावे. अर्जुना, या कारणास्तव असे संकटकाली सिद्ध मंत्राला विसरू नये त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये अथवा समुद्रात ज्याप्रमाणे नावेला विसरू नये, महारोग झाले असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला विसरू नये त्याच विचाराने जगात स्वकर्माला विसरू नये. हे ध्वजेवर हनुमान असलेल्या अर्जुना, मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट आलेला ईश्वर चित्तावरचा तमरजाचा नाश करून आपले स्वकर्म करण्याची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषयासारखे आहेत असे वाटावयास लागते. फार काय सांगावे. ज्या प्रसिद्धीच्या पूर्वी ज्या
याच अध्यायातील श्लोक 42 मध्ये वैराग्याच्या लक्षणाच्या रूपाने स्पष्टता केली. त्या आपल्या मुक्कामाला ईश्वर त्या साधकास आणतो. मग ही वैराग्यरूपी भूमिका प्राप्त करून घेतल्यावर तो साधक पुरुष सर्वत्र देहादी प्रपंचाच्या ठिकाणी जसा होतो आणि तसा झाला असताही त्याला जे प्राप्त होते ते आता सांगतो. तर इथं आपल्या 955 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झाला आहे. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया, माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया, किंवा श्रोते मायबापांच्या चरणी अर्पण करूया आणि सेवेला स्वल्पविराम देऊया. रामकृष्ण हरी सर्वांना.